आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आले आहे, ती म्हणजे अतिशय मऊ आणि चविष्ट वेज सॉफ्ट मफिन। वेज मफिनसाठी आपण साहित्य पाहूया। मैदा घेतलेला आहे 3.25 कप म्हणजे 400 ग्रॅम मैदा आहे। साखर आहे पाऊण कप म्हणजे 160 ग्रॅम साखर आहे। दूध घेतलेलं आहे 300 ग्रॅम म्हणजे 1 कप आणि पाव कप, 1.25 कप दूध घेतलेलं आहे। तेल घेतलेलं आहे, हे बटर घेतलेलं आहे, बटर मेल्टेड अनसाल्टेड बटर आहे 75 ग्रॅम आणि तेल घेतलेलं आहे जवळजवळ 80 ग्रॅम इतकं तेल घेतलेलं आहे। चॉकलेट चिप्स घेतलेले आहेत, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे। तर बेकिंग पावडर घेतलेले 1 टेबलस्पून आणि बेकिंग सोडा अर्धा टेबलस्पून आणि व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि लिंबूचं रस आणि मीठ। आता आपल्याला दोन्ही साहित्य वेगवेगळे मिक्स करायचे। हे ड्रायवालं वेगळं करायचं आहे आणि जे लिक्विडवालं आहे ते वेगळं करायचं आहे, म्हणजे वेट साहित्य आणि ड्रायवालं साहित्य वेगळं करायचं आहे। सर्वप्रथम आपण मैद्याचं साहित्य आहे ते एकत्र करून घेऊया आणि मग आपण ते बटर वगैरे आहे ते वेगवेगळं करूया। तर मैदा घेतलेलाच आहे, त्यामध्ये घालून घ्यायची साखर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पण घालून घ्यायचा, मीठ पण घालायचं अगदी थोडंसं चवीपुरता आणि ऑप्शनल आहे। मीठ तुम्हाला नाही घालायचं असेल तरी चालेल आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर हे बाजूला ठेवायचं आणि हे चॉकलेट चिप्स पण घालून, चॉकलेट चिप्स असतात ना त्या पण घालून घ्यायचे त्यामध्येच आणि सगळं मिक्स करायचं। चॉकलेट चिप्स तुमच्या आवडीनुसार घाला आणि किंवा नाही घातलं तरी चालेल। आता हे बघा अशा पद्धतीने चॉकलेट चिप्स घालून घेतले आणि आता हे मिक्स करून घ्यायचं। विस्करच्या सहाय्याने, चमच्याच्या सहाय्याने मिक्स केलं तरी चालेल। मी थोडं फास्ट केलेलं आहे व्हिडिओ, तुम्ही अशा पद्धतीने हळूहळू एकदम एका डायरेक्शननेच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे उजव्या बाजूने केलं तर उजव्या बाजूने, तर डाव्या कुठल्या तरी एका डायरेक्शनने चेंज करायचं मिक्स। आता वेट साहित्य आपण एकत्र करूया। बाऊल घ्यायचं आहे, बाऊलमध्ये पहिलं दूध घालून घ्यायचं आणि दूध घातल्यानंतर त्यामध्ये बटर, पहिलं तेल घालून घेऊया। तेल घेतलेलं आहे 80 ग्रॅम म्हणजे 1 पाव कप एवढं तेल आहे। हे अनसॉल्टेड म्हणजे बिना मिठाचं बटर असते ते मेल्ट करून घ्यायचं, वितळवून घ्यायचं आणि लिंबूचा रस किंवा व्हिनेगर घालून घ्यायचं। आता हे पण व्यवस्थित हळूवारपणे मिक्स करायचं आहे। आता मी व्हिडिओला स्पीड दिलेला आहे, पण हे हळूवारपणे मिक्स करून एकत्र करायचं आहे बघा अशा पद्धतीने। आणि मी ही ओव्हनमध्ये बनवणार आहे, जसं की मी ओव्हन प्रीहीट करत ठेवले 410 फॅरेनहाईटला 5 मिनटं आणि नंतर बेक करण्यासाठी 305 फॅरेनहाईटला 13 मिनटं बेक करायचं आहे। आता मी सगळं वेट साहित्य मिक्स केलं ते ह्यामध्ये घालून घेतलं आणि हळूवारपणे आपल्याला हे मिक्स करायचं आहे। एवढंच मिश्रणात जेवढं आपण मेजरमेंटने जेवढं वेट साहित्य बनवलं ना, पातळ बनवलं ना लिक्विड, ते घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। वरून अजून घालायचं नाही, कारण हे थोडंसं घट्ट मिश्रण होणार आहे आणि घट्टच केकसारखं पातळ नाही करायचं, घट्टच घालायचं आहे। आणि नंतर आपल्याला बटर पेपर, जे बाऊल येतात बटर पेपरचे 2, ते आपल्याला घेऊन त्यामध्ये आपण कपकेक करू शकता। हे आता व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं। ह्याला मफिन म्हणतात, तुम्ही कपकेकही म्हणू शकता। आता मी ह्या साच्यामध्ये मोल्डमध्ये घालून घेणार बघा। हे मोल्ड घेतलेले आहेत, त्यामध्ये मी ह्या स्कूपच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने असं घालून घ्यायचं। मी पूर्ण घातलेलं आहे, तुम्ही थोडं थोडं घातलं तरी चालेल बघा। मी फुल भरून घेतलं बघा आणि हे थोडं घट्टच असतं आणि छान मफिन होतात हे असे वेज मफिन, खूप छान होतात। आणि हे जर तुम्ही अर्धे घातले तरी मस्त होतील, पण माझ्याकडे 2 मोल्ड आहेत, तर मी हे सगळे त्या दोघात न घालता मी एकातच घालून सगळे घेतले आणि छान असे मोठे मला बनवून घेतले मी, कारण ते मग फुलल्यानंतर तुम्हाला कळेलच पुढे ओव्हनमध्ये। ते ओव्हन माझं जाळी आहे ती ब्लॅक आहे, त्यामुळे पूर्ण नाही दिसत, पण छान असे फुलताना दिसतात। मी झूम करून घेतलेले आहे व्हिडिओ, ते तुम्ही पुढे पहा व्हिडिओमध्ये बघा। छान असे हे घालून घेतलं। आता त्यावर चोको चिप्स ठेवून घ्यायच्या सगळ्या आणि चोको चिप्सने अजून छान वाटतं बघायला पण आणि खायला पण। आता हे मी ओव्हनमध्ये घालून घेतलं। ओव्हन आणि जर तुम्ही
कढईमध्ये करायचं असेल तर कढईमध्ये पण ही करू शकता बघा. आता ही जाळी असल्यामुळे पूर्ण दिसत नाही, पण बघा किती फुललेले आहेत बघा, फुलत आहेत बघा. हे झूम करून मी ठेवलेले आहे ते बघा, थोडे थोडे दिसत आहेत बघा. छान असे हे कपकेक फुललेले आहेत. ही ब्लॅक जाळी असल्यामुळे क्लिअर दिसत नाही, मध्ये लाईट आहे ओव्हनमध्ये पण तरीसुद्धा दिसत नाही. तर बाहेर काढल्यानंतर बघा छान असे, तुम्हाला एक मी तोडून दाखवेल तेव्हा तुम्हाला समजेलच किती छान असे हे मफिन झालेले आहेत बघा. छान असे फुललेले आहेत आणि मस्त हलके असे हे मफिन, व्हेज मफिन आपले तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा आणि असे नक्की बनवून बघा लहान मुलांसाठी छान असे व्हेज मफिन रेसिपी. बघा किती छान झालेले आहेत आणि खूप छान होतात अगदी घरच्या घरी आणि खूप छान मुलांसाठी आवडीचे हे मफिन तुम्ही हे असे घरी बनवून देऊ शकता बघा. छान असे एकदम हलके होतात बघा, एकदम सॉफ्ट आणि हलके असे मफिन आपले तयार झालेले आहेत बघा.